शिवशक्ती प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला सांगणार आहे की घरामध्ये साठवलेले कपडे का ठेवणे. बघा, प्रत्येक स्त्री आपल्या घरामध्ये जतन करून सगळे कपडे ठेवत असते. म्हणजे खूप वर्षानुवर्ष पडलेले कपडे आपल्या घरामध्ये ठेवले जातात. मग याच्याने ही एक चूक होते की यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्यता येते. शुक्र ग्रह आपला कमकुवत होतो आणि शुक्र ग्रह जर आपला कमकुवत झाला तर आपल्या घरामध्ये सकारात्मक म्हणजे नकारात्मक शक्ती यायला लागते. पैशाची आवक फुटते, पैसा येत नाही, पैसा पुरत सुद्धा नाही आणि आपल्याला मानसिक शारीरिक सगळे त्रास निर्माण होत असतात. म्हणून आपल्या घरामध्ये नेहमी पैशाची चणचण भासत असते. म्हणून आणि दारिद्र्यता आपल्या घरामध्ये निर्माण होत असते. म्हणून यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये जे फाटलेले आहे, डाग पडलेले आहे किंवा न लागणारे कपडे वर्षानुवर्षे तसेच आपल्या घरामध्ये पडलेले आहे ते कधीच ठेवू नका. ते लवकरच आपल्या घरातून बाहेर काढायचे आहे. त्यांना कोणाला तरी गरजू व्यक्तीला द्यायचे आहे. याच्याने आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात नकारात्मक शक्ती प्रवेश होत असते. दारिद्र्यता आपल्या घरामध्ये येत असते. म्हणून जे कपडे असतात ते कधीच साठवून ठेवायचे नसतात. तुम्ही ब्लाऊज वगैरे शिवतात किंवा त्याची सुद्धा छोटे छोटे तुकडे असतात, ते भरपूर भरून ठेवलेले असतात. ते न लागणारे कपडे सुद्धा आपण आपल्या घरामध्ये ठेवतो. तर याच्याने नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये येते. कटकट वादविवाद त्यामुळे होत असतात. पैशाची चंचल आपल्या घरामध्ये नेहमी जाणवत असते. शुक्र ग्रह कमकुवत झाल्यामुळे तुम्हाला नवीन मार्ग मिळत नाही, पैसे तुमच्या घरात येत नाही आणि खूप असे मोठे प्रश्न आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये निर्माण व्हायला लागतात. यामुळे काय होतं, आपल्या घरामध्ये मानसिक ताण होतो, दुरावा निर्माण होतो, घरात कटकट असते, वादविवाद होतो, घरामध्ये पैसा पुरत नाही म्हणून चिडचिड होते आणि कोणत्या न न लागणाऱ्या ठिकाणी सुद्धा आपला पैसा वाया जातो. म्हणजे लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकतच नाही. लक्ष्मी नेहमी बाहेरच्या मार्ग पकडत असते, कारण की आपल्या घरामध्ये एवढी दारिद्र्यता निर्माण झालेली असते तर ती आपल्याला काढायची असते. म्हणून अमावस्या, पौर्णिमा हे जे दिवस असतात किंवा इतर सणवार असतो त्यावेळेस घराची स्वच्छता का करायला लावतात, ती ह्याचमुळे की यामुळे आपल्या घरात ती जी दारिद्र्यता आहे ती बाहेर जात असते. म्हणून ह्या गोष्टी प्रत्येक स्त्रीने फॉलो करायच्या आहे. जे तुम्हाला लागणारे न कपडे आहे, म्हणजे तुम्ही वर्षानुवर्षे तसेच पडू दिले आहे, ते कपडे एखाद्या गरजू व्यक्तीला द्या. ज्या वेळेस आपण कपडे देतो, म्हणजे एखाद्या गरजू म्हणजे रस्त्यावर ज्यांना कपडेच नाही बिलकुल, त्यांना बिचारांना कपडे द्या. म्हणजे त्यांना तेवढी मदत तुमच्या हातून होईल. आणि दुसरं म्हणजे कपडे देताना ज्यावेळेस आपण जुने कपडे कुणाला दुसऱ्याला देतो तर ते कपडे नेहमी मिठाच्या पाण्यातून धुवून द्यायचे आहे. आणि आपली कपाट जी असते ती नेहमी व्यवस्थित नीटनेटकी ठेवायची आहे. याच्याने सुद्धा शुक्र ग्रह स्ट्रॉंग होतो आणि आपल्या घरामध्ये पैसे वाढायला लागतात. ज्यावेळेस तुमची कपाट खराब झालेली असते त्यावेळेस तुमच्याजवळ पैसे पुरत पण नाही आणि न लागणारा खर्च, भरपूर प्रमाणात खर्च सुद्धा लागतो आणि न लागणाऱ्या ठिकाणी तुमचे पैसे वाया जात असतात. लक्ष्मी माता रुष्ट होते आणि शुक्र ग्रह कमजोर झाल्याने तुम्हाला माहित आहे की लक्झरी लाईफ आपल्याला मिळत नाही. शुक्र ग्रहामुळे धन, संपदा, ऐश्वर्य, समृद्धी आपल्या घरामध्ये